तर नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश माने आणि स्वागत करतो तुमचं अर्धमाने ब्लॉग्स या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपला तोच विषय परत एकदा घेऊन आलो, पण पद्धत नवीन आहे. कारण आपण मागचा व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही, दोडक्याच्या जाळी व्यवस्थापनाचा समजा एक व्हिडिओ मी टाकला होता. तर आता संपूर्ण व्हिडिओ या जाळी व्यवस्थापनाची, अपडेट जाळी व्यवस्थापनाची मी माहिती सांगणार आहे. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये जसं पाहिलं की आपण एका बेडवर आणि एकाच साईडची संपूर्ण जाळी आपण एका तारावर घातली होती. परंतु ही नवीन पद्धत आहे. आपण मित्रांनो जशी अंगूरची जाळी करतो, पूर्ण वरून जे स्पेसचा वापर करतो त्याच्यात, त्याच पद्धतीनं आपण दोडका लागवडीत पण ती पद्धत वापरली. तर हे पूर्ण आता तुम्हाला मी या जाळीचं समजा डिटेल सगळी खडा माहिती या व्हिडिओत दाखवणार आहे. कारण गेल्या व्हिडिओत आपण एक साईड जे बेड होतं समजा ते पूर्ण एका साईडच्या बांबूवर आणि तार लावून एकावर घातलं होतं. त्याचा आपल्याला समजा असं अडचण आढळली की एक साईड मध्ये जे दोडक्याचे वेल आहेत आपले, ते इतक्या मोठ्या प्रमाणावर समजा त्याची वाढ होऊ लागली की एकात एक जाऊन त्याच्यात समजा गरमी तयार होऊ लागली आणि ते काही दिवसात पिवळे पडू लागले. परंतु त्यात आपण अपडेट व्हर्जन म्हणून समजा हे वरचा जे स्पेस असतो त्याचा वापर करायचा, कसा करायचा, तर हे तो पूर्ण माहिती या व्हिडिओ मधून मी सांगणार आहे. व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा आणि जर आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका आणि एक कमेंट मध्ये कळवा की व्हिडिओ कसा वाटतोय. तर आता हे पूर्ण जे जाळी व्यवस्थापन आहे ते मी या तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतो. मित्रांनो, आता पाहूया आपण की समजा पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, तरी पण आपण इथं लागवडीच्या वेळेस बेडवर संपूर्ण ठिबक याच्यावर आथरलं होतं. कारण कमी जास्त पाऊस होतो आणि आपले जे भाजीपाला आहे त्याला थोडं पण पाणी हे कमी किंवा कमी झालेलं चालत नाही. त्यामुळे आपण कधी मोटरच्या सहाय्याने याला भिजू पण शकतो. तर मित्रांनो, ठिबक करून आपण दोडक्याची लागवड केली होती आणि पुन्हा याच्यावर आपण येळूचे जे बांबू असतात ते पूर्ण ज्या प्लॉट मध्ये आपण लावले होते. तर आता हे जे बांबू लावून याच्यावर आपण नायलॉनचा जो धागा मिळतो आपल्या दुकानावर, कृषी केंद्रावर, कुठं पण समजा दुकानावर हा धागा मिळतो, तो धागा आपण इथं बांधला होता. कारण जे येल आहेत त्याला जे आपण हे असे सपोर्ट भेटण्यासाठी हा धागा वापरलाय. कारण एकदा जर त्यानं धरलं तर त्याला वर जायला एकदम सोपं जातं. त्याच्यामुळे इथं 1, 2 आणि याला एक उभ्या लाईन मध्ये आपण या धाग्याचा वापर केला होता. आणि सगळ्यात महत्वाचा आता वर आपण जो मजबूत लोखंडी तार मिळतो मित्रांनो, तो जो तार असतो का त्याचा वापर आता आपण इथं केलता. कारण सगळ्यात महत्वाचं जाळीचं लोड कुठं असत तर इथं असणार आहे. कारण इकडचे जे येल आहेत आणि इकडचे, कारण आपण 2 बेडचा याच्यात समजा एकत्रीकरण केलंय 2 बेडचं. आता हे 2 फुटाचा बेड आहे आणि हे 2 फुटाचं, या दोन्ही मध्ये 4 फुटाचा गॅप. तो गॅप समजा वर 4 फूट आहे आणि ह्या गॅपचं वरचा जो स्पेस आहे त्याच्यात आपण ही येलं घालणार आहे. कारण लोड यावर जास्त येणार नाही. आता लोड जास्त वर वाढणार आहे आणि वर जे समजा आपला भाजीपाला आहे किंवा जे दोडके लागणार आहे ते पूर्ण वर लागून खाली येणार आहेत. आणि त्याचा फायदा आपल्याला तोडणीच्या वेळेस इतक्या महत्वाचा आणि इतक्या सोप्या पद्धतीनं तोडणी करता येणार आहे, तो पण इथं फायदा होणार आहे याचा. आणि हे जे वातावरण वरचं जे हवाशीर राहणार ते खूप या वेलांसाठी त्याच्या वाढीसाठी उपयुक्त पण राहणार आहे. तर मित्रांनो, हे पूर्ण बघितलं तर आता ह्या स्पेस मध्ये आपण जो आपण समजा नायलॉनचा इथं वापरला होता त्याचाच वापर आपण वर केलाय. कारण वर कोणताही तार किंवा लोखंडी ताराचा वापर केला नाही. कारण समजा हे येल आहेत ते एकदा त्यांना आधाराची गरज असते आणि तोच नायलॉनचा धागा आहे तोच वर वापरलाय. तो मजबूत पण खूप असतो, परंतु काय होतंय, आता ऊन असतं, कधी वारा असतं, ते तुटू पण शकतं. परंतु एकदा जर येलं हे वर गेले तर त्यांना जास्त आधाराची गरज नसते. ते एकमेकांच्या आधारानं वर पण राहू शकतात आणि फक्त ते खाली जास्त लोंबू नये म्हणून पण हे आधाराचं काम करणार आहे. तसं जास्त वजन नाही, जे आपला माल निघणार आहे ते आपण रोजचे रोज तोडतच राहतो. तरी पण जास्त वजन किंवा वाऱ्यानं ते तुटू नये म्हणून पण थोडा मजबूत धागा असेल तर अतिशय चांगलं मित्रांनो. तर आता बघू शकतो आपण हा पूर्ण प्लॉट मित्रांनो
4 फुटाचं याच्यात आपण हा प्रयोग केला होता. म्हणजे नवीनच आहे, प्रथम म्हणजे पहिल्यांदाच आपण याचं असं नियोजन केलंय. कारण सिंगलवर पहिलं होतं. तर आता आपण हे बघू शकतो, जे आपला याला हे पार्श्व दोडक्याचं समजा जाळी आहे. आता याच्यावर फळं लागायला सुरुवात झाली. समजा हे फळच आहे, म्हणजे आता भाजीपाला समजा दोडके त्यात व्हरायटी असतात. तर हा पार्श्व दोडक्याचा प्लॉट आहे आणि याला इतक्या चांगल्या पद्धतीने इथं माल लागायला सुरुवात झाली आणि कोणत्याही प्रकारचा रोग किंवा कशाचाच प्रादुर्भाव आजपर्यंत तर दिसला नाही. त्याची आपण 4 किंवा 5 दायची तोडणी पण केली. नेमकी सुरुवात झाली. या पार्श्व दोडक्याला इतका माल लागतो आणि खूप अफाट प्रमाणात त्याचं उत्पन्न पण आहे. भाव पण बाजारात चांगला मिळतो. पण काय होतं, कधी रोग आला की लगेच जाळी 4-5 दिवसात शाट होऊ शकते. पण आपण सतत याची निगराणी करून अशा समजा कोणत्याही नवीन पद्धतीचा अवलंब करून याच्यातून उत्पन्नाची वाढ पण करू शकतो. आता हे बघू शकतो, याला तोडणीसाठी आपल्याला जो वेळ जाणार होता तो वेळ पण वाचणार आहे. कारण ही जाळी किती मोकळी दिसते आपल्याला. पहिल्या खूप दाट जाळ्या होतात, पण काही दिवसानं काय होतं, थोडं पिवळं प्रमाण त्यांचं व्हायला लागतं. परंतु इथं कोणताच त्यांना गरमी किंवा जे वारं लागणार आहे ते खूप चांगल्या प्रकारे होणार आहे. तर आता हा प्लॉट आपण पूर्ण बघितला. असाच मित्रांनो आपण तिकडं कारल्याचा आणि जे साधे दोडके त्यांचा पण प्लॉट केलाय. परंतु कारले समजा नेमकेच आता उगवायलेत, लहान आहेत, पण त्याच्यातलं नियोजन याच्यापेक्षा आणखीन चांगलं आहे. कारण हे नवीन होतं, आपण इथं पहिला प्रयोग केला. परंतु त्यात आता याच्यापेक्षा जास्त चांगलं नियोजन झाले. तर आता तुम्हाला ते प्लॉट दाखवतो. तर मित्रांनो आपण तो पार्श्व दोडक्याचं समजा व्यवस्थापन कसं आहे ते पूर्ण पाहिलं. तो आपण अगोदर लागवड केलेली होती त्याची, त्यामुळे त्याची वाढ झालेली आहे. परंतु आपण आता कारल्याची समजा काही दिवस झाले लागवड केली. आता कारले उगवायले समजा नेमकेच त्याला फुटायले. त्याच्यामुळं आपण इथं पण त्याच पद्धतीचं नियोजन आहे. परंतु इथं आपण काय केलंय, हा बेड लावलाय, तो बेड रिकामा सोडलाय आणि तो बेड लावलाय. म्हणजे ते 8 फुटाचं अंतर मध्ये त्याच्यात आपण ठेवलंय. तिकडे 4 फुटाचं होतं, परंतु इथं 8 फुटाचं ठेवलंय. कारण हे 2 जाळी एकत्र करून मधल्या जाळीत आपण गोबी असो, टोमॅटो असो, अशा कोणत्याही किंवा कोथिंबीर असो, अशा इतर पालेभाज्यांचा पण याच्यात लागवड करणार आहोत. कारण त्याची सावली पडून त्याच्या मधल्याला पण पोषक वातावरण मिळेल. तर हा कारल्याचा आहे मित्रांनो. आता मेन आपला प्लॉट आहे जे साधे दोडके ते दाखवतो तुम्हाला. चला आता पार्श्व दोडक्याचा पाहिला. आता हा प्लॉट आहे मेन म्हणजे आपला. इथं आपण परफेक्ट नियोजन केलं. हा आहे आपला साध्या दोडक्याचा प्लॉट. तर पाहू शकतो, पूर्ण मागजाळी पाहू शकतो. नेमकं समजा हे वर या मंडपावर चाललंय. आपण मंडपच म्हणून याला मंडप टाईप मध्ये. कारण आपण जशा पूर्वी कॉपी करण्यासाठी जसं करत होतो त्याच पद्धतीत हे सुद्धा केले. कारण मागं बघू शकतो, हा पूर्ण हिरवा गार प्लॉट आहे आणि याचं नियोजन त्याच पद्धतीत आहे. खाली ठिबक, मधी असं मधी नायलॉनचा धागा, वरी लोखंडी तार आणि हा वर पूर्ण नायलॉनचा धागाच वापरलाय. कारण याच्यावर लोड जाणारच आहे, पण याच्यात आपण अंतर जे ठेवलंय ते खूप जास्त आहे. त्याच्यामुळं इथं पण मोठ्या प्रकाराचा वापर केलाय. आणि आपण काय करणार आहे, समजा आपण जे एक बांबू आहे त्या बांबूला इथं आणखी एक वर समजा 8 फुटाचा एक पुन्हा आडवा बांबू बांधून त्याला अजून ताणून घेणार आहे. कारण पुन्हा याचं झोल खाली येऊ नये आणि माल लागल्यानंतर हे लोंबू नये म्हणून याच्यात अजून आपण समजा त्या बांबूचा वापर करणार आहे. तर आता हे वरचं झालं, वर पूर्ण जाळी येणार आहे. आता याच्या मधात बघा आपण इथं टमाट्याची लागवड केली. आता टमाटे खूप चांगल्या प्रकारे आले. याच्यात समजा पुढं ऊन जरी पडलं तरी वरून काय होणार, त्या एलाच्या सावलीमुळं याच्यात पाणी समजा हा गार भाग राहणार आणि माळ्याला जेवढा गार भाग राहील तेवढं पोषक वातावरण येतं मित्रांनो. तर हा पूर्ण प्लॉट कसा वाटला एक वेळ कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा. आणि जर का आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.